हॅलो. किचनमध्ये आम्हा दोघी सासू-सुनांचं नक्की काय चाललेलं आहे आणि कसली ही गडबड चालू आहे ना, हे तुम्हाला लगेच सांगणारच आहे. पण त्या अगोदर ना तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करून घ्या बरं. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, की आम्ही आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो. आता देवतेच्या दर्शनाला गेलं ना, की आम्ही मग सवाष्ण्यांचा कार्यक्रम घरी करत असतो आणि त्याचीच ही तयारी चालली होती. दुपारीच आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो. पटापट असे डाळ वगैरे मी शिजवून घेतली. त्यानंतर पुरण करून घेतलं. आमटीचं जी कटाची आमटी असते ना, तर त्याचं वाटण वगैरे सगळं करून घेतलं. पटापट मला हे सगळं करायचं होतं, कारण मला ना दिवस मावळतीच्या वेळेला सवाष्णी घालायच्या होत्या. तर आमटी सुद्धा मी टाकून घेतली. तोपर्यंत सासूबाईंनी ना पुरण रेडी केलं. तर आमच्या घरात कधी पण पुरणाचा स्वयंपाक असला ना, सगळं मी करते. आणि मग सासूबाईंचं कसं असं त्या एक नंबर अशा पुरणपोळ्या बनवतात. त्यामुळे पुरणाचं ना त्याच बघतात. मी पुरण परतून वगैरे देते. मग त्याच पुरण वाटतात आणि त्याच छान गुबगुबीत अशा पोळ्या करतात. सगळा स्वयंपाक ना खूप खरं तर भारी केला होता. पण ना अगदी ताटाची शूटिंग घ्यायचंच माझ्या लक्षात नाही. म्हणजे ताटाचा व्हिडिओ मी काढलाच नाही. हे माझ्या नंतर जेव्हा मी एडिटिंगला बसते ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं. तर सासूबाईंना काही व्हिडिओमध्ये आलेला आवडत नाही. पण तरी सुद्धा राज त्यांची शूटिंग काढत होता. आता मस्त अशी आपली तर्री भाजी कटाची आमटी रेडी झाली. त्यानंतर मी गरमागरम भजी काढून घेतले. दुपारी ना स्वयंपाक करायचा होता ना, त्यामुळे मी ड्रेसच घातला होता. पण म्हटलं चला सवाष्णी करायच्या आहेत ना, तर साडी सुद्धा वेअर करावी. मग मी भजी वगैरे करून झाल्यानंतर ना छानशी साडी नेसली. आता ही साडी मी आदल्या दिवशी घातली होती आणि मला ती धुवायची होती. त्यामुळे मग तीच मी साडी घातली. थोडंसं आवरलं, कारण स्वयंपाक करून किचनमध्ये ना खरंच खूप म्हणजे गरम वगैरे झालं होतं. मग थोडंसं फ्रेश झाले तोपर्यंत माझ्या सवाष्णी देखील सगळ्या आल्या होत्या. मग छान ताट वगैरे काढली आणि ना प्रत्येकीला ना पाणी येणार होतं आमच्या बिल्डिंगमध्ये ना, त्यामुळे प्रत्येकीला पाणी भरायचं असल्यामुळे थोडीशी घाई होती. त्यामुळे ना गडबडीत मी ताटाची शूटिंग काढायचं विसरले. तुम्ही सुद्धा ना कुलदेवतेचं दर्शन घेऊन आल्यानंतर अशा सवाष्णी घालता का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना नक्की माझे व्हिडिओ, माझं डेली रुटीन, रेसिपी सगळं काही काही मी माझी लाईफस्टाईल तुमची शेअर करत असते. ते पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा. तर माझा सवाष्ण्यांचा कार्यक्रम खूप छान झाला. पण छोट्या छोट्या क्लिप काही मी शूट केल्या होत्या, त्या माझ्याकडून चुकून डिलीट झालेल्या आहेत. त्यामुळे त्या काही मला तुमच्याशी शेअर करत आल्या नाही. तर सगळ्यांनो, आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर माझ्या इथून पुढचं डेली रुटीन म्हणजे लाईफस्टाईल पाहण्यासाठी ना नक्की मला फॉलो करा. आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.